आंदोलन आहे, परंतु आयकेआय कंपनीने आम्हाला विनंती केली आहे की आपल्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात आम्ही सकारात्मक विचार करतोय, आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देतोय। त्यासाठी आम्ही आता आमचं शिष्टमंडळ हे चाललंय, त्या मागण्या आहेत त्या अनेक असे मग प्रश्न आमच्या समोर आले। आम्ही अनेक विषय बाहेर काढल्यानंतर 9-9.5 तासाची ड्युटी आम्ही पत्रावर सुरू केले। 8 तासाची ड्युटी आहे, म्हणजे 1 ते 1.5 या तास सगळ्या घडामोडी झाल्यानंतर ओटी असतो, ओटी मिळत नाही। आपले आणि इथल्या कामगारांना शिवाजी महिलांना त्रास देतात, मनास्पद वागणूक देतात, शिवाजी महाराज दुर्दैवी आहे। असं आयकेआय कंपनीमध्ये घडतंय, म्हणजे हे चुकीचं आहे। हे त्यांना आता निदर्शनास आणलं। त्याचप्रमाणे इथं जे जागेवर ठेकेदार आहेत त्यांनी लाखो रुपये हे शासनाचे दिलेले आणि लेवी भरायचा असतो, लेवी भरला नाही। त्या ठिकाणी 100% गाड्या इलेक्ट्रिक झाल्या पाहिजे, त्यासाठी त्यांनी काही लोकांना सांगितलंय। आता तिथलं जे ट्रान्सपोर्ट आहे, जे स्वतः ड्रायव्हर आहेत, ते मालक आहेत, त्यांनी ज्या गाड्या घेतल्या त्यांचे हप्ते कोण भरणार, हा देखील प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही त्यांना सांगितले शासनाचा GR आहे 25%, आपण सांगताय 100%, शासन म्हणतो आपण घेणार आहे। हा पण महत्वाचा मुद्दा आहे। आपले अनेक मुद्दे आणि इथे हॉटेलमध्ये देखील त्याचं कॅन्टीन आहे, त्या कॅन्टीन मध्ये देखील जे आयकेचे परमनंट कामगार आहे त्यांना 55 रुपये थाली आहे, आणि जे कामगार आहे ज्याला कमी पगार आहे त्याला 105 रुपये, असा असमानता यामध्ये आपल्याला दिसून येते। अनेक असे विषय, छोटे मोठे विषय घेऊन आम्ही त्यांना काल धारेवर धरलं होतं, परंतु इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी मध्यस्थी केली आणि आमची काल चर्चा झाली, परंतु अजून आम्हाला रायटिंगमध्ये नाही। त्यामुळे आजचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या आम्ही उभे आहोत, शेजारी उभे आहोत, आणि आता आम्ही आमचं शिष्टमंडळ जाईल। यदा कदाचित आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे लेखी जर दिलं नाही